मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, सीईटी सेलने सीईटीचं शेड्यूल जाहीर केलेलं आहे. सीईटी सेल ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेते, त्या सर्व परीक्षांच्या डेट्स सीईटी सेलने आता रिसेंटलीच जाहीर केलेल्या आहेत आणि त्याच शेड्यूलनुसार आपली लॉ सीईटी सुद्धा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही लॉ सीईटी देण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म भरावे लागतात. तर हे ॲप्लिकेशन फॉर्म कधीपासून सुरू होतील, या परीक्षेचा पॅटर्न आणि सिलेबस काय असणार आहे, सोबतच तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करत असताना कुठले बुक रेफर करायला हवेत, या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयरच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी लाईव्ह बॅच ग्लोबल ऑनलाईनमध्ये 1 डिसेंबर पासून आम्ही सुरू केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. हे क्लासेस इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचे असून मराठी आणि इंग्रजी अशा दोन्हीही माध्यमामधून तुम्हाला शिकवलं जातं. इन केस काही डेली लाईव्ह क्लासेस तुम्हाला अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स सोबतच 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि परीक्षेची तयारी होण्यासाठी 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातात. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. या बॅचमध्ये परीक्षेपूर्वीच मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन कसं होईल यासाठी तुम्हाला अगदी ऍडमिशन पर्यंत गाईड केलं जाणार आहे. तर लवकरात लवकर बॅचला जॉईन करा आणि आपलं एक्झामचं प्रिपरेशन सुरू करा. तर सुरुवातीला आपण या परीक्षेविषयी डिटेल माहिती पाहूयात. जसं की विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 3 इयर सीईटी ही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी देतात आणि 5 इयर सीईटी ही 12वीचे विद्यार्थी देऊ शकतात. आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 5 इयर सीईटी देत आहेत, अशा विद्यार्थ्यांचं 12वी पास असणं आवश्यक आहे किंवा 12वीच्या इक्विव्हॅलंट तुमच्याकडे दुसरी एखादी डिग्री असेल तरीही तुम्ही ही सीईटी देऊ शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता 12वी मध्ये आहेत, ते विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला ॲपियर होऊ शकतात. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधून असाल तर तुम्हाला कमीत कमी 45% मार्क्स असणं आवश्यक आहे आणि जर तुम्ही ओबीसी, एससी, एसटी किंवा एनटी कॅटेगरीमधून येत असाल तर तुमच्याकडे 40% कमीत कमी मार्क्स असणं आवश्यक आहे. या परीक्षेला कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. तेच जर आपण 3 इयर लॉ सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर तुमचं ग्रॅज्युएशन एकतर कंप्लीट झालेलं असायला हवं किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरमध्ये तुम्ही असाल तरीही तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी 45% मार्क्स असावेत. तेच आपण ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाहिलं तर 42% मार्क्सची आवश्यकता आहे. एससी एसटी कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल तर कमीत कमी तुमच्याकडे 40% मार्क्स तुमच्या डिग्रीमध्ये ॲग्रिगेट स्वरूपाचे असणं आवश्यक आहे. आणि 3 इयर सीईटीला सुद्धा कुठल्याही प्रकारचं अप्पर एज लिमिट नाहीये. तेच जर आपण पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम विषयी पाहिलं तर या दोन्ही परीक्षेमध्ये 120 मार्कांचा पेपर असतो. हा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला वेळ दिलेला असतो. प्रत्येक योग्य उत्तराला तुम्हाला इथे 1 मार्क दिला जातो आणि परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. तसेच विद्यार्थी मित्रांनो, ही परीक्षा तुम्ही मराठी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही माध्यमामधून देऊ शकता आणि ही परीक्षा ऑनलाईन स्वरूपाची असते. ज्यावेळेस तुम्ही या परीक्षेचे ऍप्लिकेशन फॉर्म फिल करता त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार जिल्ह्यांची नावं त्या फॉर्ममध्ये देता आणि त्याच प्रेफरन्सनुसार तुम्हाला परीक्षेसाठी सेंटर असाइन केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचा आपण जर सिलेबस पाहिला तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मधून 3 इयर सीईटी मध्ये 24 प्रश्न विचारले जातात. 5 इयर सीईटी मध्ये या विषयामधून 32 प्रश्न विचारले जातात. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स या सेक्शन मधून 3 इयर सीईटीला 32 प्रश्न येतात. 5 इयर सीईटीला 24 प्रश्न येतात. लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग मधून 3 इयर सीईटी मध्ये 24 तर 5 इयर सीईटी मध्ये 32 प्रश्न विचारले जातात. इंग्लिश लँग्वेज या विषयाला 3 इयर सीईटी मध्ये 40 मार्क आणि 5 इयर सीईटी मध्ये 24 मार्कचे प्रश्न विचारले जातात. बेसिक मॅथमॅटिक्स हा जो सेक्शन आहे तो 3 इयर सीईटी मध्ये नाहीये, पण 5 इयर सीईटी वाल्यांना 8 मार्क्सचे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर अशा पद्धतीने हे दोन्हीही पेपर 120 मार्क्सचे असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा जो संपूर्ण सिलेबस आहे तो ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये तुमचा कव्हर केला जाईल आणि परीक्षेपर्यंत मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुम्हाला या एक्झामसाठी रेडी केलं जाईल.
मित्रांनो, आता रिसेंटली नोव्हेंबरमध्ये सीईटी सेलने या तारखा जाहीर केलेल्या आहेत. तर 5 इयर सीईटीची जी तारीख आहे ती 8 मे 2026 आहे. तेच आपण 3 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं तर 1 आणि 2 एप्रिलला ही सीईटी होणार आहे. आता या परीक्षेचे जे ॲडमिट कार्ड्स आहेत, ते परीक्षेच्या अगोदर साधारणतः 8 ते 10 दिवस तुम्हाला दिले जातात. आणि या परीक्षेचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत, ते आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होतील. त्यापूर्वी तुम्हाला या परीक्षेचं नोटिफिकेशन दिलं जाईल आणि त्या नोटिफिकेशनमध्ये या परीक्षेविषयी सर्व काही डिटेल माहिती दिली असेल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेला अप्लाय करत असताना तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे. त्यामध्ये 3 इयर सीईटीच्या विद्यार्थ्यांकडे ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट्स असायला हवेत. त्यानंतर जर तुम्ही कॅटेगरीमधून येत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असायला हवं. जर तुम्ही 5 इयर सीईटी देत असाल तर 12वीचं मार्कशीट तुमच्याकडे असायला हवं. त्यानंतर तुमचं आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे असायला हवं, ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक किंवा परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स जरी असेल तरी इथे तुम्ही वापरू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म फिलअप करत असताना तुमच्याकडे तुमचा रिसेंट स्कॅन पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर असायला हवी. या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही या एक्झामला इझिली अप्लाय करू शकता. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेच्या प्रिपरेशनसाठी तुम्ही कुठलं बुक यूज करायला हवं. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीचं बुक Amazon वरती आता तुम्हाला अवेलेबल आहे. तर या बुकमध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस कव्हरेज मिळणार आहे. त्यानंतर चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन सुद्धा त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. टॉपिक वाईज प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला इथे मिळतील. मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर्स असतील, मॉडेल टेस्ट असतील आणि या परीक्षेचं रिव्हिजन करण्यासाठी स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा तुम्हाला या बुकमध्ये अवेलेबल असणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला Amazonची लिंक दिली आहे. आजच त्या लिंक वरती जाऊन बुक ऑर्डर करा आणि एक्झामच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.